कसलाही पश्चाताप नाही असं म्हटलेलं आहे गायकवाड यांनी। गायकवाडांची मगरुरी कायम आहे, मी माफी मागणार नाही। आमदार संजय गायकवाडांची मुजोरी कायम असल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून नाराजी दूर करणार असल्याचं देखील गायकवाडांनी म्हटलंय। शिंदेनी समज देऊनही त्यांचाच आमदार शिंदेना जुमानत नाही का असा सवाल आता विचारला जातोय। रागाच्या भरामध्ये ते कृत्य केलं, परंतु आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी आहे, त्यांनी जे काय कायदेशीर जी काही बाजू आहे, कायदेशीर कार्यवाही आहे ती आपल्याला करायची आपल्याकडे अधिकार आहे। त्यामुळे असं कोणालाही मारहाण करणं हे योग्य नाही आणि बिलकुल मी संजय गायकवाड यांना समज दिलेली आहे। लेकिन आपने जो कुछ किया उसको लेके आपको कहीं कोई पछतावा है कि इसलिए नहीं बर्ताव करना चाहिए? नहीं, कोई पछतावा नहीं है। मैं जहर खाने वाला था, बाकी लोग ये समझ नहीं सकते, इसलिए मैंने जो किया है उसमें मुझे कोई पछतावा नहीं है। क्या पार्टी आपके साथ है इस मामले में, क्योंकि उन्होंने भी नाराजगी व्यक्त नहीं होना चाहिए? मुझे ये करने के लिए कोई पार्टी ने नहीं बोला है, कोई पार्टी के नेता नहीं बोला है, इसलिए पार्टी साथ में होने का सवाल नहीं आता। ये मेरा वैयक्तिक डिसीजन है। लेकिन आप माफी मांगे हैं मुख्यमंत्री की नाराजगी के बारे में क्या बोलोगे? मैं मुख्यमंत्री साहब की नाराजी दूर करूंगा। मैं अध्यक्ष महोदयांना, मुख्यमंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्री महोदयांना लेखी निवेदन दिले आहे आणि ते निवेदन देऊन मी या हॉटेलच्या लोकांवर कारवाई करायची मागणी केलेली आहे आणि मॅनेजरवर कारवाई झालेली आहे। सकाळी एफडी वाले पण गेलेले, सगळ्या तिन्ही चारी हॉटेल्सवर त्या ठिकाणी सगळी तपासणी झालेली आहे। त्याच्यामुळे माझ्या या ॲक्शनमुळे सरकारने कारवाई केलेली आहे, तशी घोषणा पण विधानसभेत त्यांनी केली। राहिला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयाचा विषय, तर त्यांची नाराजी मी त्यांना भेटून दूर करेन। ते सत्तेत आहेत, ते सत्तेतल्या एका मोठ्या पक्षाचे आमदार आहेत, मोठ्या नेत्याच्या जवळचे आहेत। गरिबावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल होईल, मराठी पत्रकारावर गुन्हा दाखल होईल, कारण तो मंत्र्याच्या विरोधात तिथं बोलतोय। उद्या जाऊन सामान्य व्यक्ती, सामान्य कार्यकर्ता, एखादा सामाजिक कार्यकर्ता त्याच्यावर कारवाई होईल, त्याच्यावर त्या ठिकाणी तिथं FIR होईल, पण संजय गायकवाडवर FIR होणार नाही। कारण हे सरकार नेते, आमदार आणि पदाधिकारी यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहील, पण सामान्य लोकांच्या पाठीमागे ते भक्कम उभा राहणार नाही। हे मी तुम्हाला अभिमानाने पेक्षा आश्वासित या ठिकाणी करतो।